RRB पॅरामेडिकल एक्झाम जी 11-12 तारखेला होणार आहे. तर त्याचे ऑलरेडी CT आलेले आहेत, त्याचं हॉल तिकीट ॲडमिट कार्ड पण आलेलं आहे. तर त्याचे ऑफिशियल मॉक टेस्ट पण आलेली आहे साईटवर, तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये लॉग इन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे किंवा बायोमध्ये लिंक आहे, तिथून तुम्हाला लिंक मिळेल, तिथून तुम्ही लॉग इन करू शकता. कोणत्याही तुम्ही रिजनच्या साईटवर जा, ठीक आहे. हे कोणत्याही रिजनच्या साईटवर गेलं तुम्हाला दिसून येईल. याच्यामध्ये बघा, इथं स्टॅटिक मॉक, ठीक आहे, आणि इथे खाली पण आहे स्टॅटिक मॉक. इथे तुम्ही बघा हे स्टॅटिक मॉक लिंक, याच्यामध्ये क्लिक हेअर पुढे ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर हे वाले पेज ओपन होईल. याच्यामध्ये बघा हे लॉग इन पेज आहे. तुम्हाला हे एक्झाममध्ये सेम असा इंटरफेस दिसेल ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यावेळेस, ठीक आहे. तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी पासवर्ड त्यांनी सांगतील तुम्हाला, जा युजर आय डी काय रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा पासवर्ड जो काय असेल तो सांगतील तुम्हाला, ते इथे टाईप करून तुम्हाला साइन इन करायचे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला, ठीक आहे, हे असं इंटरफेस येईल. याच्यामध्ये बघा इथे ऑलरेडी हे इंग्लिश किंवा कोणतीही तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला चूज करायचं असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही, म्हणजे मराठी असेल मराठी, ठीक आहे, सूचना तुम्हाला जे काही असतील ते तुम्हाला इथे दिसतील, तुम्ही जे लँग्वेज चूज करेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. किंवा इंग्लिश म्हणले तर तुम्हाला हे इंग्लिशमध्ये पण दिसून येईल, ठीक आहे. प्लीज रेड, हे जनरल इन्स्ट्रक्शन आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये याच्या आधी पण जे आपण सांगितलं तेच 90 मिनिटाचा वेळ आहे, 100 क्वेश्चन आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, निगेटिव्ह मार्किंग राहील, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये, इथं 1/3 निगेटिव्ह मार्किंग. त्याच्यानंतर तुम्हाला क्लिक सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागेल. पुढलं तुमचं आन्सर जे काही चूज केले तुम्ही, क्लिक ऑन सेव्ह अँड नेक्स्ट बटन आफ्टर आन्सरिंग एव्हरी क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला फक्त क्लिक करू नये, तर सेव्ह अँड नेक्स्ट केलं तरच ते आन्सर सबमिट होईल. त्याच्यानंतर लँग्वेज, डिफॉल्ट लँग्वेज तुम्ही जी चूज केली ती लँग्वेजमध्ये तुमचा पेपर येईल, किंवा तुम्हाला जर चेंज करायची असेल एखाद्या क्वेश्चनची तर तुम्हाला तिथल्या तिथं त्या एखाद्या क्वेश्चनची लँग्वेज इंग्लिशमध्ये चेंज करता येऊ शकते. त्याच्यानंतर एकच क्वेश्चन ॲट अ टाईम तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला जो काही टायमर आहे तो दिसेल स्क्रीनवर राईट साईडला. त्याच्यानंतर, ठीक आहे, मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला फक्त. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर, आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन कसे दिसेल, जे क्वेश्चन तुम्ही विजिटच केलं नाही, ज्याला ओपनच केलं नाही, ते व्हाईटमध्ये दिसतील. जे क्वेश्चन तुम्ही हे केलेत, आन्सर केले नाहीत, ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन बघितला आहे पण त्याला आन्सर केलं नाही, त्याचं क्वेश्चनचं आन्सर दिलं नाही, ते रेडमध्ये दिसतील. त्याच्यानंतर ज्याचं तुम्ही आन्सर दिलं आहे ते ग्रीनमध्ये दिसेल. त्याच्यानंतर जे क्वेश्चन तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू, समजा तुम्हाला नंतर त्याला परत एकदा रिव्ह्यू करायचं आहे की नाही, डाऊट असेल तुम्हाला काही असेल, तुम्हाला ते क्वेश्चन मार्क करून ठेवायचं आहे, जर तुम्ही त्याला मार्क केलं तर पर्पल कलरमध्ये दिसेल, ठीक आहे. पण ज्याचं तुम्ही आन्सर दिलं नाही, फक्त मार्क करून ठेवल्यानंतर रिव्ह्यू करण्यासाठी, ते पर्पलमध्ये दिसेल. पण ज्याचं तुम्ही आन्सर केलं आहे आणि रिव्ह्यू केले मार्क्ससाठी, तर इथं बघा छोटासा असं ग्रीनमध्ये तुम्हाला दिसेल बॉक्स, ठीक आहे. पर्पल कलरमध्ये दिसेल तो क्वेश्चन आणि असं ग्रीन दिसेल, म्हणजे तो क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिले पण ते रिव्ह्यूसाठी मार्क करून ठेवले, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, हे तेच आहेत क्वेश्चन. त्याच्यानंतर अपडाऊन, म्हणजे मोठा क्वेश्चन असेल तर स्क्रीन अपडाऊन करण्यासाठी असे ॲरो दिसतील तुम्हाला, ठीक आहे, स्क्रीनवर वर खाली सरकण्यासाठी. त्याच्यानंतर आन्सरिंग क्वेश्चन, याच्यामध्ये क्लिअर रिस्पॉन्स, म्हणजे समजा एखाद्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिले आणि तुम्हाला तो रिस्पॉन्स क्लिअर करायचा आहे की नाही, तुम्हाला त्याला आन्सरच करायचा नाही त्या क्वेश्चनचा, तर क्लिअर रिस्पॉन्स करून तुम्ही त्याचं आन्सर चेंज करू शकता. आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉर एनर्जिंग इमेज असेल तर इमेजला तुम्ही व्ह्यू करून त्याला झूम किंवा झूम आउट करून बघू शकता, ठीक आहे. हे कॉमन इन्स्ट्रक्शन आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली नेक्स्टचं ऑप्शन मिळेल, नेक्स्टवर क्लिक केलं, ठीक आहे. परत हे तुम्हाला इथं खाली इन्स्ट्रक्शन दिसतील, ठीक आहे, सेम इन्स्ट्रक्शन राहतील. अदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जनरल ॲबिलिटी 30, जसं पॅटर्न आहे एक्झामचं, ठीक आहे, 30 क्वेश्चन 30 मार्कला, तुमचे टेक्निकलचे 70 क्वेश्चन 70 मार्क्सला, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज चूज करायचे, डिफॉल्ट लँग्वेज, ठीक आहे. आता समजा इंग्लिश लँग्वेज चूज केली तर डिफॉल्ट लँग्वेज झाली इंग्लिश, तुम्हाला चूज करायची. बाकी हे सेम इन्स्ट्रक्शन त्याच्यात 100 क्वेश्चन 100 मिनिट, ते 15 लँग्वेजमध्ये पेपर आहे. त्याच्यानंतर 4 अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहेत, ठीक आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, तेवालेच इन्स्ट्रक्शन आहेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक चेकबॉक्स दिसेल, या चेकबॉक्सला इथे टिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगिन हे ऑप्शन येईल, त्याला आय एम रेडी टू बिगिनला क्लिक करायचं. देन ओके, एक्झाम स्टार्ट होईल. बघा हे जस्ट मॉक टेस्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल, मी आता दाखवतो तुम्हाला. इथे तुम्हाला समजा हे सर्व क्वेश्चन दिसत आहेत, हे व्हाईटमध्ये. ठीक आहे, म्हणजे आणखीन तुम्ही ते क्वेश्चन अटेम्प्ट केले नाही तर. ठीक आहे. रेडमध्ये कधी दिसतं, आता समजा 8 नंबरचा क्वेश्चन मी ओपन केला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मी समजा 13 नंबरचा ओपन केला. आता बघा 8 नंबरचा क्वेश्चन मी बघितला आहे. ठीक आहे, तो रेडमध्ये झाला. ठीक आहे, मी त्याचा आन्सर काहीच दिलं नाही, पण तो रेडमध्ये झाला. बाकीचे हे व्हाईटमध्ये, त्याचा अर्थ मी तो क्वेश्चन आणखीन बघितलाच नाही. ठीक आहे. आता बघा मी 8 नंबरचा क्वेश्चन जर मी समजायचं काहीतरी ऑप्शन सिलेक्ट केलं. ठीक आहे, आणि खालच्या साईडला बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील. इथे तुम्हाला दिसेल एकतर सेव्ह अँड नेक्स्ट. ठीक आहे, मार्क फॉर रिव्ह्यू, क्लिअर रिस्पॉन्स हे ऑप्शन आहेत. आता मी सेव्ह अँड नेक्स्ट केलं. ठीक आहे, तर बघा हे 8 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर सबमिट झालं. 8 नंबर आता ग्रीनमध्ये दिसेल तुम्हाला. ग्रीनमध्ये दिसतं, याचा अर्थ त्याचा आन्सर हे झालं, सबमिट झालं. ठीक आहे. आता याच्यानंतर समजा परत मी तुम्हाला दाखवतो 8 नंबरचंच. समजा तुम्हाला हे मी जे काही ऑप्शन चूज केलं होतं, तुम्हाला नाही ह्याचं आन्सरच करायचं नाही, तर बघा इथं क्लिअर रिस्पॉन्स म्हणून पण ऑप्शन आहे. ठीक आहे, क्लिअर रिस्पॉन्सला जर केलं तर त्याचं ते ऑप्शन बघा, तो 8 नंबर परत रेड झाला, म्हणजे त्याचं आन्सर अनमार्क झालं, म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनचं आन्सर नाही दिलं. ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन बघितलं आहे पण त्याचं तुम्हाला आन्सरच द्यायचं नाही, ते परत रेडमध्ये झालं. ठीक आहे. किंवा समजा परत आता तुम्हाला तेच दाखवतो 8 नंबरचा. समजा एखादा ऑप्शन मी चूज केला याच्यामध्ये. ठीक आहे, आणि तुम्हाला आता याच्यामध्ये डाऊट आहे, समजा तुम्हाला हा रिव्ह्यूसाठी ठेवायचा आहे, तर बघा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट इथं खाली ऑप्शन आहे. तुम्ही ज्यावेळेस मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करताल, बघा आता पर्पल कलरमध्ये होईल ते, आणि मी त्याचं आन्सर दिलं होतं त्याच्यामुळे इथे तुम्हाला खाली बघा असं हे थोडं ग्रीनमध्ये दिसेल आणि पर्पल कलरमध्ये दिसेल. याचा अर्थ काय, तुम्ही त्याला रिव्ह्यूसाठी ठेवले पण त्याचं तुम्ही क्वेश्चनचं आन्सर मार्क केले. समजा तुम्ही क्वेश्चनचं आन्सर मार्कच नाही केलं, ठीक आहे, आणि फक्त रिव्ह्यूसाठी ठेवलं, तर बघा आता परत एकदा दाखवतो मी. क्लिअर रिस्पॉन्स करतो. ठीक आहे, याचा क्लिअर रिस्पॉन्स केलं मी. तर क्लिअर रिस्पॉन्स केलं, बघा 8 नंबरचा क्वेश्चन परत रेड झाला, म्हणजे त्याचा अर्थ जस्ट तुम्ही बघितलं आहे पण त्याचं आणखीन आन्सर दिलेलं नाही. ठीक आहे. आता समजा मी या क्वेश्चनचा आन्सर दिलं नाही, पण मला वाटतं की नंतर मी थोडं विचार केल्यानंतर मला ह्याचा आन्सर येऊ शकतो, मला हे रिव्ह्यूसाठी ठेवायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही फक्त इथे जस्ट खाली बघा मार्क फॉर रिव्ह्यू. ठीक आहे, याच्यावर जर क्लिक केलं, बघा आता ते परत पर्पल कलरमध्ये होईल 8 नंबरचं, पण याच्यामध्ये काय होईल बघा, आता याच्यामध्ये ग्रीन कुठंच तुम्हाला दिसणार नाही. ग्रीन काही दिसत नाही, याचा अर्थ काय, त्याचं तुम्ही आन्सर दिलं नाही, फक्त तुम्ही रिव्ह्यूसाठी ते मार्क केलेलं आहे. ठीक आहे. तर परत ह्याला जर समजा मी 8 नंबरला कन्फर्म आन्सर एखादं चेक केलं आणि क्लिक केलं आणि मी जर सेव्ह अँड नेक्स्ट केलं, त्यावेळेसच ते ग्रीन होईल. थोडक्यात ज्यावेळेस ग्रीन होईल त्यावेळेसच याचा अर्थ की ते कन्फर्म आन्सर सबमिट आहे. ठीक आहे. बाकी मग तुम्ही ते रिव्ह्यूसाठी ठेवलं आहे किंवा मग रेडचा अर्थ काय, तुम्ही ते फक्त बघितलं आहे पण हेच नाही केलं, आणखीन त्याचा आन्सर सबमिट नाही केलं, तेव्हा मिनिंग आहे. आणि व्हाईट म्हणजे तुम्ही आणखीन ते क्वेश्चन बघितलेच नाही. ठीक आहे, तर तुम्हाला असं दिसेल. ओके, तर हे मॉक टेस्ट आहे, जस्ट तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशी एक्झाम राहते. आणि याच्यामध्ये बघा टायमर इथं असं राईट साईडला इथं कॉर्नरला इथं तुम्हाला टायमर दिसत राहील की किती टाईम तुमचा लेफ्ट आहे, आणखीन किती टाईम राहिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इथे तुमचा डाटा वगैरे दिसेल. ठीक आहे, हे सोडून द्या, हे तिथं ऑप्शन येणार नाही. तर हे जस्ट तुम्हाला डेमोसाठी आहे मॉक टेस्ट. ठीक आहे. तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ग्रुपची, तिथून घेऊ शकता, किंवा वर बायोमध्ये लिंक आहे, किंवा कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा, येऊन जाईल. ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा.